Hi students, welcome to my channel Physics in Easy Way. The next point of the first chapter, rotational dynamics, is angular momentum or moment of linear momentum. It is also called as a moment of linear momentum. आपण मागच एनालॉजी ऑफ सर्क्युलर मोशन विथ रोटेशनल मोशन सांगितली. त्यामध्ये सांगितलं की लिनियर व्हेलॉसिटी ॲनालॉगस टू अँग्युलर व्हेलॉसिटी मोमेंट ऑफ एनर्जी ॲनालॉगस टू मास ऑफ द बॉडी इन लिनियर मोशन. म्हणजे या पद्धतीचे आपण ॲनालॉजी सांगितले आहेत. तर त्याच पद्धतीनं हे अँग्युलर मोमेंटमसुद्धा लिनियर मोमेंटमला ॲनालॉगस आहे. लिनियर मोमेंटम इज ॲनालॉगस टू अँग्युलर मोमेंटम. मीन्स जसं लिनियर व्हेलॉसिटी ॲनालॉगस आहे अँग्युलर व्हेलॉसिटीला, त्याच पद्धतीनं लिनियर मोमेंटम हे ॲनालॉगस आहे अँग्युलर मोमेंटमला. आता लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला आठवा. लिनियर मोमेंटम म्हणजे पी ह्या सिम्बॉलने रिप्रेझेंट केलं. पी इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी लिहिलं. आता आपल्याला अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला पाहिजे आहे, तो लिनियर मोमेंटमच्या सहाय्यानं. का तर अँग्युलर मोमेंटम हे ॲनालॉगस आहे लिनियर मोमेंटमला. त्यामुळं जसं आपण लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी ॲनालॉगस म्हटले आणि त्यानुसार आपण रिलेशन लिहिलं व्ही इज इक्वल टू ओमेगा इंटू आर. त्या पद्धतीनं लिनियर मोमेंटम हे ॲनालॉगस आहे अँग्युलर मोमेंटमला. तर इट इज अगेन रिप्रेझेंटेड विथ द हेल्प ऑफ धिस फॉर्मॅट. दॅट इज अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम असं म्हटलं जातं. मीन्स दॅट इज अ प्रॉडक्ट ऑफ आर radius vector or position vector into p, that is instantaneous linear momentum. In magnitude, the product of linear momentum and its perpendicular distance from axis of rotation is equal to angular momentum. That is L is equal to p into r sin theta, where theta is the angle between the direction of p and r, that is linear momentum and the perpendicular distance from axis of rotation. Now we have to derive the equation for or derivation for the angular momentum, or that is moment of linear momentum. त्यासाठी एक ऑब्जेक्ट कन्सिडर करावा लागेल जो ॲक्सिस भोवती रोटेट होतो, जो ॲक्सिस त्या प्लेन ऑफ पेपरला परपेंडिक्युलर आहे. अशा पद्धतीनं आपल्याला त्या वस्तूचा काय करायचं, अँग्युलर मोमेंटम काढायचं. त्यासाठी कन्सिडर दिस इज द ऑब्जेक्ट और रिजिड ऑब्जेक्ट रोटेटिंग अबाउट ॲन ॲक्सिस विच पासेस थ्रू पॉईंट ओ. म्हणजे डायग्राममध्ये सांगितल्याप्रमाणे रिजिड ऑब्जेक्ट रोटेटिंग विथ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड दिला कॉन्स्टंट ओमेगा इज द अँग्युलर कॉन्स्टंट स्पीड ऑफ this rigid body when it rotates about an axis passes through point O perpendicular to this plane of the paper. Means M1 आपण काय केलं आहे, प्रत्येक वस्तू नंबर ऑफ पार्टिकलनी बनलेली असते. त्यासाठी प्रत्येक पार्टिकलचं मास कन्सिडर केलं. काय याचं कारण काय, तर अँग्युलर मोमेंटम काढत असताना आपल्याला काय करावं लागेल, आपण लिहितो लिनियर मोमेंटम. इट इज द लिनियर मोमेंटम इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. जर हे लिहायचं आहे तर लिनियर मोमेंटम लिहावं लागेल. लिनियर मोमेंटम सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे फॉर्म्युला, इट इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. आता इथं असणारी इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी कंटिन्युअस चेंज होते व्ही. मग त्यासाठी काय गृहीत करावं लागेल, सगळ्याचे अँग्युलर मोमेंटम काढावे लागतील आणि त्यानुसार पुन्हा टोटल मोमेंटम काढण्यासाठी समेशन घ्यावं लागेल. मग काढूयात. तर सुरुवातीला लिनियर मोमेंटम काढू प्रत्येक पार्टिकलचं. असे नंबर ऑफ पार्टिकल कन्सिडर केले, M1 M2 M अप टू MN असे त्याचे मास कन्सिडर केले. इट्स रिस्पेक्टिव्ह डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन R1 R2 अँड RN कन्सिडर केलं. या पद्धतीनं आपण कन्सिडर केलं. कन्सिडर द ऑब्जेक्ट बिंग कन्सिस्ट ऑफ N नंबर ऑफ पार्टिकल्स M1, M2 up to MN, masses of particles and their respective distance from axis of rotation are R1, R2 up to RN. This is the consideration for the above derivation. Again we have to consider V1, V2
up to Vn are the linear velocities or instantaneous linear velocities of this particle when this object rotating about an axis passes through this point. पण आपल्याकडे UCM मधलं रिलेशन आहे, V is equal to R omega, that is relation between angular velocity and linear velocity. These all particles perform UCM about an axis, means each and every particle represent its concentric circle with this point O. Therefore, every particle have relation V is equal to R omega. But omega is constant, but R, that is respective distance from axis of rotation, goes on changing. Therefore, linear velocity also changes of every particle. Therefore, we have to consider V1, V2 and Vn are the linear velocities. त्या पद्धतीने आपण कन्सिडर केल्या. V1 पहिल्या पार्टिकलची कन्सिडर केली, V2 दुसऱ्या पार्टिकलची आणि अप टू Vn n नंबर ऑफ पार्टिकलची. आणि ह्या रिलेशननुसार आपण लिहून घेतलं V1 इज इक्वल टू R1 ओमेगा, V2 इज इक्वल टू R2 ओमेगा अँड Vn इज इक्वल टू Rn ओमेगा. अगेन लिनियर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल कॅल्क्युलेट करू. का तर सगळ्या पार्टिकलचं आपल्याला लिनियर मोमेंटम काढावं लागेल, त्याच्यावरून सगळ्या पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम काढावं लागेल. मग लिनियर मोमेंटम आणि लिनियर मोमेंटम ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकावं लागेल. लिनियर मोमेंटम दॅट इज प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. लिनियर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल P1 इज इक्वल टू m1 V1. बट V1 इज इक्वल टू इथं आपण रिप्रेझेंट केल्याप्रमाणे R1 ओमेगा. देअरफॉर लिनियर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल m1 R1 ओमेगा येईल. त्याच पद्धतीनं आपण काय केलं, सर्व पार्टिकलचं लिनियर मोमेंटम काढून घेतलं. काय आलं, सेकंड पार्टिकलचं ह्याच फॉर्म्युल्यानुसार m2 R2 ओमेगा आणि nth नंबर ऑफ पार्टिकलचं mn Rn ओमेगा. आता आपण काय करू, हेच लिनियर मोमेंटम अँग्युलर मोमेंटमच्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवू. दॅट इज L इज इक्वल टू R इंटू P. P मॅग्निट्यूड आपण कॅल्क्युलेट केली. R म्हणजे रिस्पेक्टिव्ह डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, हे आहे आपल्याकडे R1 R2 R3 अप टू Rn. आणि P1 P2 P3 अप टू Pn पण मॅग्निट्यूड आपण कॅल्क्युलेट करून घेतले. तर त्यासाठी आपण कन्सिडर करू L1 अँग्युलर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल, L2 अँग्युलर मोमेंटम ऑफ सेकंड पार्टिकल अँड Ln अँग्युलर मोमेंटम ऑफ nth नंबर ऑफ पार्टिकल. L1 कन्सिडर केला अँग्युलर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल, इट इज P1 इंटू R1. P1 have magnitude m1 V1, that is m1 R1 ओमेगा. इथं आपण m1 R1 ओमेगा मॅग्निट्यूड ठेवली आणि इंटू R1 ही झाली P1ची मॅग्निट्यूड आणि हे R1 मल्टिप्लिकेशनमध्ये R1 इंटू R1 काय येईल, R1 ओमेगा R1 स्क्वेअर ओमेगा इंटू m1. सिमिलरली आपण सर्व पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम काढून घेतला. त्यामध्ये L2 दॅट इज अँग्युलर मोमेंटम ऑफ सेकंड पार्टिकल अप टू Ln अँग्युलर मोमेंटम ऑफ nth नंबर ऑफ पार्टिकल. ह्याच फॉर्म्युल्यामध्ये त्याचं रिस्पेक्टिव्ह डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन चेंज केलं. L2चं म्हणजे सेकंड पार्टिकलचं रिस्पेक्टिव्ह डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे R2, तिथं R2 स्क्वेअर आलं आणि मास सेकंड पार्टिकलचं m2 कन्सिडर केलं. तसंच mn Rn स्क्वेअर ओमेगा पण कॅल्क्युलेट करून घेतलं. आता आपल्याला टोटल अँग्युलर मोमेंटम काढायचं, तर काय करावं लागेल, ह्या सगळ्यांचं समेशन करावं लागेल. करूयात मग. ह्या अँग्युलर मोमेंटमची डायरेक्शन आपण देऊ शकतो राईट हँड थंब रूलनुसार. राईट हँड थंब रूल आठवत असेल तुम्हाला. काय सांगितलं, कन्सिडर द ॲक्सिस ऑफ रोटेशन टू बी हेल्ड इन युअर राईट हँड इफ कर्ल्ड फिंगर रिप्रेझेंट द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ पार्टिकल, then outstretched thumb will give the direction of this angular momentum. This is the total angular momentum of the body. आपण L1 L2 आणि Lnच्या सर्वाच्या मॅग्निट्यूड ठेवून घेतल्या. तर काय आला फॉर्म्युला, L इज इक्वल टू m1 R1 स्क्वेअर ओमेगा प्लस m2 R2 स्क्वेअर ओमेगा प्लस अप टू mn Rn स्क्वेअर
ओमेगा. आता याच्यामधून ओमेगा कॉमन काढू आणि हे ब्रॅकेटमध्ये टाकून घेऊ. इक्वेशन या पद्धतीचे आहे. L इज इक्वल टू ओमेगा इन ब्रॅकेट m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर अप टू mn rn स्क्वेअर. हा फॉर्म्युला आठवत असेल. सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ इच पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ इट्स डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया. Therefore, L is equal to omega into IL. यानुसार आपल्याला क्लिअरली मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला लिहिता येईल. I इज इक्वल टू काय लिहिला, m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर अप टू mn rn स्क्वेअर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट ऑब्जेक्ट दॅट इज L इज इक्वल टू I ओमेगा. हा फॉर्म्युला पाहिला आणि लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला पाहिला तर P इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी लिहितो आपण. याच्यानुसार काय सांगता येईल, अँग्युलर मोमेंटम ॲनालॉगस आहे लिनियर मोमेंटमला, कारण की आपण पहिलंच सांगितले मास इज ॲनालॉगस टू मोमेंट ऑफ इनर्शिया अँड लिनियर वेलॉसिटी इज ॲनालॉगस टू अँग्युलर वेलॉसिटी. Therefore, angular momentum is analogous to linear momentum of the object. Now, next point is conservation of angular momentum. आता अँग्युलर मोमेंटम कॉन्झर्व होतं म्हणजे काय, तर आपण ह्याच्या आधी कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम सांगितलं. लिनियर मोमेंटमच्या कॉन्झर्वेशनच्या कन्सेप्टनुसार जर आपण एखाद्या ऑब्जेक्टवरती किंवा ते ऑब्जेक्ट आयसोलेटेड असेल किंवा आयसोलेटेड सिस्टीम इज कॉन्झर्ड इन अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स, म्हणजे त्याच्यावरती जर बाहेरून एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट नाही झाला तर त्या वस्तूचं लिनियर मोमेंटम कॉन्झर्व होतं म्हणून सांगता येईल. म्हणजे लिनियर मोमेंटम कॉन्झर्व होण्याची कन्सेप्ट आपण सांगितली. पण ह्याच्यावर फोर्स जर एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स जर ॲक्ट होत नसेल तर त्यावेळेस त्या वस्तूचं लिनियर मोमेंटम कॉन्झर्व होतं. तर आता इथं काय करावं लागेल, मग इथं आपल्याला कुठला फॉर्मॅट सांगावं लागेल. अँग्युलर मोमेंटम हे रोटेशनल मोशनमध्ये असतं आणि रोटेशनल मोशनसाठी टॉर्क रिस्पॉन्सिबल असतो. म्हणजे आता याचा अर्थ आपल्याला टॉर्क कॉन्स्टंट दाखवावं लागेल. मीन्स torque is responsible for rotational motion. Therefore, when torque is constant or 0, then angular momentum is said to be conserved. तेव्हा angular momentum conserve होईल. आता मग तेच प्रूफ करून दाखवूया आपण की टॉर्क 0 किंवा कॉन्स्टंट केला तर अँग्युलर मोमेंटम काय झालं पाहिजे, कॉन्स्टंट राहिलं पाहिजे. त्यासाठी आपला तोच फॉर्म्युला घेतला. अँग्युलर मोमेंटम is equal to moment of linear momentum that is r into p. आपल्याला चेंज दाखवायचं आहे तर आपण काय करू, ह्याला डिफरन्शिएट करू. जे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाईम दॅट इज dl बाय dt इज इक्वल टू d बाय dt ऑफ r क्रॉस p. तर मल्टिप्लिकेशनसाठी डिफरन्शिएशनमध्ये फॉर्म्युला आहे d बाय dt ऑफ u क्रॉस v दॅट इज u इंटू dv बाय dt प्लस v इंटू du बाय dt. आठवलं असेल त्या फॉर्म्युलानुसार याचं एक्सपान्शन करून घ्यावं लागेल. या पद्धतीनं लिहिलं आपण dl बाय dt इज इक्वल टू d बाय dt ऑफ r क्रॉस p दॅट इज r इंटू dp बाय dt प्लस dr बाय dt इंटू p. थोडा विचार केला तर dp बाय dt म्हणजे चेंज इन मोमेंटम अपॉन टाईम आहे. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार चेंज इन मोमेंटम अपॉन टाईम इज इक्वल टू फोर्स आहे. dr बाय dt मीन्स डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम दॅट इज व्हेलॉसिटी. हे दोन फॉर्म्युले ठेवून देऊ आपण. आपण इथे ते फॉर्म्युले दिले dr बाय dt इज इक्वल टू व्हेलॉसिटी अँड dp बाय dt इज इक्वल टू फोर्स दॅट इज अगेन लिनियर मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. Therefore, dl by dt is equal to r cross f that is change in momentum upon time force plus velocity into linear momentum. त्यानुसार dl by dt into r into f is equal to p linear momentum ची मॅग्निट्यूड ठेवून देईल मास इंटू वेलॉसिटी v क्रॉस vl. तर त्यानुसार काय येईल, v क्रॉस v अकॉर्डिंग टू वेक्टर रूल
0. Therefore फॉर्म्युला काय येईल, dl/dt इज इक्वल टू r इंटू एफ इंटू 0 इंटू एम, मीन्स दॅट इज r इंटू एफ राहील. आता याच्यामध्ये फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स 11th स्टँडर्डमध्ये फॉर्म्युला गेला. टॉर्क इज रिस्पॉन्सिबल फॉर रोटेशनल मोशन सांगितलं आणि तेव्हा फॉर्म्युला लिहिला, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स इज इक्वल टू टॉर्क ऑफ द रोटेटिंग बॉडी. देअरफॉर dl/dt इज इक्वल टू टॉर्क. आपण टॉर्क तर प्रूफ केलं, म्हणजे याचा अर्थ टॉर्क जर 0 असेल तर dl/dt 0, का तर कॉन्स्टंट मॅग्निट्यूडचा कुठल्याही डेरिव्हेटिव्ह 0 येतो. त्यानुसार काय लिहिलं आपण, जर टॉर्कची मॅग्निट्यूड 0 असेल तर चेंज इन मोमेंटम अपॉन टाईमसुद्धा कसं असेल, 0 असेल, म्हणजे अँग्युलर मोमेंटम कॉन्झर्व असेल. मग त्यासाठी त्याचं प्रिन्सिपल कसं सांगावं लागेल, प्रिन्सिपल ऑफ conservation of angular momentum. Angular momentum is conserved in absence of external unbalanced torque. This is the principle of conservation of angular momentum. Examples of conservation of angular momentum. During some shows, ballet dance, acrobats in the circus, sports like ice skating, divining in the swimming pool, etc. These are all the examples of principle of conservation of angular momentum. In these all examples, the angular momentum is conserved. Now next point is expression for torque. Now we have to obtain an expression in the form of moment of inertia in rotational motion of the torque. म्हणजेच रोटेशनल मोशनमध्ये टॉर्कचा फॉर्म्युला मोमेंट ऑफ इनर्शियाच्या स्वरूपामध्ये काढायचा आहे. त्यासाठी पुन्हा एक ऑब्जेक्ट कन्सिडर करावं लागेल, रोटेटिंग अबाउट अन ॲक्सिस विच पासेस थ्रू दॅट पॉईंट ऑर परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ पेपर. पुन्हा त्या पार्टिकलमध्ये नंबर ऑफ पार्टिकल्सचे मासेस कन्सिडर करावं लागेल, देअर रिस्पेक्टिव्ह डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन कन्सिडर करावं लागतील. तर चला कन्सिडर करू ते. कन्सिडर this rigid object rotating about an axis passes through this point with constant angular acceleration. Now acceleration is constant about an axis perpendicular to the plane of paper. त्यासाठी कन्सिडर काय काय करावं लागेल, m1 m2 up to mn. These are the number of particles which are of that object. The respective distance from axis of rotation are r1 r2 up to rn. हे आपण कन्सिडरेशन केलं. काय कन्सिडर केलं, ऑब्जेक्ट बिंग कन्सिस्टिंग ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल्स. सेम आहे अँग्युलर मोमेंटमच्या एक्सप्लेशनसारखं, फक्त अँग्युलर मोमेंटममध्ये ओमेगा कॉन्स्टंट होते, इथं अल्फा अँग्युलर ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे. m1 m2 up to mn are the masses of particles and their respective distance from axis of rotation are r1 r2 up to rn. अल्फा हे सेम अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे, पण मला सांगा सेम अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा असलं तरी लिनियर इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन मात्र सेम नसणार आहे. का तर दॅट इज ॲनॉलॉजी. त्यानुसार आपल्याला काय करावं लागेल, लिनियर ॲक्सेलरेशन किंवा टँजेन्शियल ॲक्सेलरेशन हे वेगवेगळं असेल. प्रत्येकाची मॅग्निट्यूड कन्सिडर करावी लागेल. त्यानुसार प्रत्येकाचा फोर्स डिफरन्स येईल. का तर आपल्याला काढायचा आहे टॉर्क. टॉर्कचा फॉर्म्युला आत्ताच सांगितला, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. प्रत्येक पार्टिकलचा फोर्स वेगवेगळा आहे, प्रत्येका पार्टिकलचं परपेंडिक्युलर डिस्टन्स वेगळं आहे. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन आहे. मग मास इंटू ॲक्सेलरेशनमध्ये ए डिफरंट आहे, तर त्यानुसार आपल्याला काय करावं लागेल, याची किंमतसुद्धा वेगवेगळी कन्सिडर करावी लागेल. याच्या आधी आपण रिलेशन लिहिलं आहे, कोणामध्ये आठवलं असेल, लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटीमध्ये. लिनियर व्हेलॉसिटी इज इक्वल टू आर इंटू ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी. तसंच लिनियर ॲक्सेलरेशन इज इक्वल टू आर इंटू अल्फा येईल. दिस इज द रिलेशन बिटवीन अँग्युलर ॲक्सेलरेशन अँड लिनियर ॲक्सेलरेशन. लिनियर ॲक्सेलरेशन ऑफ फर्स्ट पार्टिकल काय येईल, r1 अल्फा. लिनियर ॲक्सेलरेशन ऑफ सेकंड पार्टिकल काय येईल, r2 अल्फा. दिस इज difference because of they have different magnitudes because of
r1, r2 and rn. Their respective distance from axis of rotation goes on changing. Therefore a1 is equal to r1 alpha consider केलं, a2 is equal to r2 alpha consider केलं up to an rn alpha. आता काय काढावं लागेल, फोर्स ऑफ फर्स्ट पार्टिकल काढावं लागेल. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. मग हे ॲक्सिलरेशन काढले, मास ऑफ फर्स्ट पार्टिकल रिप्रेझेंट करू. मास ऑफ फर्स्ट पार्टिकल m1 येईल, ॲक्सिलरेशन a1 येईल. देअरफॉर फोर्स F1 इज इक्वल टू m1 इंटू a1 येईल. a1ची मॅग्निट्यूड त्या ठिकाणी रिप्रेझेंट करू. त्यानुसार इक्वेशन काय येईल, F1 इज इक्वल टू m1 a1 इज इक्वल टू a1ची मॅग्निट्यूड ठेवून दिली, m1 इंटू r1 अल्फा दॅट इज मॅग्निट्यूड ऑफ a1. फोर्सेस आर द टेंजेन्शियल टू देअर रिस्पेक्टिव्ह डिस्टन्सेस. म्हणजे जे रिस्पेक्टिव्ह डिस्टन्स आहे त्याला हे फोर्स हा टेंजेन्शियल फॉर्मॅटमध्ये काम करतो अलॉंग द टेंजंट ऑफ द ऑब्जेक्ट. तो काढायचा झाला तर कसा काढावा लागेल, या पद्धतीनं. का तर ऑब्जेक्ट या पद्धतीने रोटेट होतो म्हणून, याचा या पद्धतीनं जे कॉन्सेंट्रिक सर्कल रिप्रेझेंट होईल त्याच्याभोवती टेंजेन्शियल डायरेक्शनमध्ये हा फोर्स काम करेल. आता आपण फोर्स तर काढून घेतला, टॉर्क काढू. टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. टॉर्क एक्सपिरियन्स्ड बाय फर्स्ट पार्टिकल पहिल्यांदा कॅल्क्युलेट करून घेऊ. टॉर्क इज इक्वल टू फॉर्म्युलानुसार काय लिहावं लागेल, T1 इज इक्वल टू R1 F1. F1ची मॅग्निट्यूड m1 r1 ही F1ची मॅग्निट्यूड आहे, m1 r1 अल्फा. r1 इंटू r1 स्क्वेअर आलं. देअरफॉर टॉर्क बाय एक्सपिरियन्स्ड बाय फर्स्ट पार्टिकल इज इक्वल टू m1 r1 स्क्वेअर अल्फा आलं. असंच आपण सर्व पार्टिकल्सचे एक्सपिरियन्स केलेलं टॉर्क कॅल्क्युलेट करून घेऊ. सिमिलरली T2 इज इक्वल टू काय येईल, m2 r2 स्क्वेअर अल्फा. T3 इज इक्वल टू m3 r3 स्क्वेअर अल्फा. Tn इज इक्वल टू mn rn स्क्वेअर अल्फा. ह्या मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करून घेऊ. देअरफॉर T2 इज इक्वल टू m2 r2 स्क्वेअर अल्फा. Tn इज इक्वल टू mn rn स्क्वेअर अल्फा. आता आपल्याला काढायचं आहे टोटल टॉर्क एक्सपिरियन्स्ड बाय दिस ऑब्जेक्ट वेन रोटेटिंग अबाउट ॲन ॲक्सिस. मग टोटल काढायचं तर काय करावं लागेल, ह्या सगळ्याचं समेशन करावं लागेल. लिहिलं समेशन दॅट इज टोटल टॉर्क इज इक्वल टू T1 प्लस T2 अप टू Tn. T1 T2 आणि Tnचे फॉर्म्युले सगळे आलेले इक्वेशन याच्यामध्ये ठेवून दिले. T1ची मॅग्निट्यूड m1 r1 स्क्वेअर अल्फा, T2ची मॅग्निट्यूड m2 r2 स्क्वेअर अल्फा प्लस mn rn स्क्वेअर अल्फा. त्याच्यामध्ये अल्फा सगळीकडे, हा आपण काय करू, कॉमन काढू. मग काय येईल, टॉर्क इज इक्वल टू अल्फा इन ब्रॅकेट m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस mn rn स्क्वेअर. म्हणजे अल्फा बाहेर जाईल आणि त्याच्यामध्ये फक्त काय राहील, m1 r1 स्क्वेअरचा फॉर्मॅट राहील. या पद्धतीनं काय आलं, अल्फा इन ब्रॅकेट दिस फॅक्टर. आता हे म्हणजे काय, आत्ता सांगितल्याप्रमाणे मोमेंट ऑफ इनर्शिया. काय येईल मग, टॉर्क इज इक्वल टू I इंटू अल्फा. देअरफॉर काय येईल, टॉर्क इज इक्वल टू अल्फा इंटू I और I इंटू अल्फा. दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया. काय लिहिलं मग, टॉर्क इज इक्वल टू I अल्फा ॲनालॉगस टू फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. A is analogous to alpha, that is linear acceleration analogous to angular acceleration. Mass is analogous to I. Therefore force in linear motion analogous to torque in angular motion or rotational motion. These are the three concepts we already have learned. याच्यावरती क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकेल, आतापर्यंत खूप वेळा विचारला आहे. ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर टॉर्क ऑफ अ रोटेटिंग बॉडी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन येईल, ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम ऑफ द रोटेटिंग बॉडी. त्यानंतर राईट द स्टेटमेंट ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम अँग्युलर मोमेंटम. राईट इट्स डेरिवेशन अँड एक्झाम्पल्स. या पद्धतीने याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. थँक्स फॉर वॉचिंग. Like, share and subscribe my channel for more videos.